नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमची दीक्षा आणि आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण आम्ही आज निघालोय मुंबईला. या व्लॉगमध्ये मी तुम्हाला आमचा फुल जर्नी एक्सपिरियन्स दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर स्टेशनला जायला मी कॅब बुक केली आणि आता आम्ही कॅबमध्ये आहोत आणि स्टेशनकडे जायला निघालो आहोत. आम्हाला ट्रॅफिक नाही लागावा म्हणून मी आधीच कॅब बुक करून घेतली आणि आम्ही लवकर निघालो. सुरुवात खूप भारी झाली, पण स्टेशनला पोहोचताना आम्हाला रस्त्यात ट्रॅफिक लागला आणि त्यामुळे कॅब ड्रायव्हरने आम्हाला मेन गेटच्या आधीच ड्रॉप केलं. म्हणजे आता आम्हाला चालत जावं लागणार. पण ऑनेस्टली अशा खूप छोट्या गोष्टीमुळे आणि स्ट्रगल्समुळे जर्नी खूप मेमोरेबल होते. आणि मी व्हिडिओ काढत असताना मला लोक बघत होती आणि माझा भाऊ मला बघून हसत होता. आणि असं करत आम्ही स्टेशनला चालत जात होतो आणि फायनली आम्ही स्टेशनला पोहोचलो. ट्रेनला यायला अजून वेळ होता, त्यामुळे बसायला कुठे जागा मिळते का ते शोधत होतो. आता आम्हाला बसायला जागा मिळाली आहे म्हणून आम्ही थोडा रेस्ट घेतोय आणि ऑब्व्हियसली थोडी मस्ती, फोटोज आणि व्हिडिओ सुरूच आहेत. आणि माझी मम्मी पण खूप खुश आहे. आता आमची ट्रेन आली आहे आणि मी माझ्या कोचकडे चालली आहे. मला कळलं माझा कोच थोडासा दूर आहे म्हणून मला थोडं जास्त चालावं लागलं. ट्रेनला अजून थोडा वेळ होता म्हणून मी काही रॅन्डम क्लिक्स घ्यायचा विचार केला आणि तिथेच मी फोटोज काढायला आणि रील शूट करायला सुरुवात केली. आणि रेल्वे स्टेशनवर अशी माझी मस्ती सुरू होती. आम्ही रात्रीच्या ट्रेनने मुंबईला जात होतो, त्यामुळे प्लॅटफॉर्म थोडंसं खाली होतं आणि त्यामुळे मला छान वेळ मिळाला माझे फोटोज क्लिक करायला. तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे, जर ट्रेन सुटली तर आपल्याला कसं धावायचं असतं. तर आपल्याला अशा प्रकारे धावायचं असतं. आता मस्ती करून जा. हॅलो गाईज, तर मी आता आली आहे रेल्वे स्टेशनला आणि आता आमची ट्रेन सुद्धा लागलेली आहे, हे तुम्ही बघू शकता. तर येस, आमची ट्रेन 8:30 वाजताची आहे. ओके, तर अजून मी बसली नाही आहे कारण माझं फोटो सेशन सुरू आहे. मला फोटोज काढायचे आहेत, व्हिडिओज काढायचे आहेत. ओके, मग आता मी जाते ट्रेनमध्ये बसायला. ट्रेनने आपला हॉर्न वाजवला आणि मला इंडिकेशन मिळालं की आता आपल्याला आपल्या सीटकडे जावं लागेल. त्यामुळे मी निघाली माझ्या कोचमधून माझ्या सीटकडे जायला. फायनली आम्ही आता ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि मी माझ्या सीटवर सेटल झाली. माझ्यासोबत माझी मम्मी आणि माझा भाऊ सोबत होता. मी व्हिडिओ क्लिक करत असताना ते पण माझ्याकडे बघत होते, त्यामुळे मी विचार केला की चला त्यांना पण आपण आपल्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करून घेऊया. तर हे बघा, त्यांचं असं काहीतरी रिॲक्शन होतं. आणि आता हा मोमेंट बघ, मम्मा मला तिचा फोनमध्ये काहीतरी दाखवत होती आणि आम्ही सगळे खूप हसलो. ऑनेस्टली असे मोमेंटच बेस्ट असतात. मी तिला कॅप्चर करायचा प्रयत्न करत होती आणि ती आम्हाला. आणि आता सकाळ झाली आहे, पण ट्रेनच्या बाहेर मला ती मुंबईची कळपळ जाणवत नव्हती. त्यामुळे मनात एकच क्वेश्चन, आम्ही मुंबईला पोहोचलो का अजून? पण मेन स्टेशनला पोहोचायला आम्हाला बराच वेळ होता, कारण आपली मुंबई तर खूप मोठी आहे ना. अशा प्रकारे मी वाट बघत होती आणि खिडकीतून बाहेर बघत होते, पण मुंबई जंक्शन काही आलंच. लास्ट स्टॉप आला आणि आम्ही फायनली मुंबई जंक्शनला पोहोचलो. मुंबईला पोहोचल्यावर एक वेगळीच मज्जा जाणवली. झोपेतून उठलेला चेहरा घेऊन मी व्हिडिओ कॅप्चर केला, कारण राहतात त्या आठवणी. हॉटेलला जायला मी कॅब बुक केली, पण मुंबईच्या ट्रॅफिकमुळे कॅबला यायला वेळ लागला, त्यामुळे आम्ही तिथे कॅबचा वेट करत होतो. फायनली हाफ एन आवरच्या वेट नंतर आमची कॅब आमच्या लोकेशनला आली आणि आम्ही आमचं सामान डिकीमध्ये टाकून घेतलं आणि कॅबमध्ये बसलो. आता आम्ही कॅबमध्ये बसलेले आहोत आणि रस्त्याचा व्ह्यू बघत होतो. हा आहे मुंबईचा एकदम एक्सलंट असा वाईब. मुंबईचं वाईब, रोड, टनल्स, एव्हरीथिंग फील डिफरंट. आणि मध्येच आम्हाला दिसला हाजी अली दर्गा. खूप सुंदर वाटत होतं. आणि आता आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो. आम्ही आमचं चेक इन करून घेतलं आणि आमचा रूम फर्स्ट फ्लोअरवर होता आणि शेवटचा. कसं तरी आपलं लगेज घेऊन मी पोहोचली फर्स्ट फ्लोअरला आणि मी माझ्या रूमकडे जायला निघाली.
रूममध्ये एंटर केल्यानंतर खूप भारी वाटते, कारण थोडं रिलॅक्सिंग फील होत होतं. रूममध्ये आम्हाला ट्विन बेड्स आहेत. एक माझ्या भावासाठी आणि एक माझ्यासाठी आणि माझ्या मम्मीसाठी. आज आम्हाला फिरायला पण जायचं आहे, त्यामुळे मी आता चालली आहे फ्रेश व्हायला. मी फ्रेश होऊन आलेली आहे आणि आता टाईम आहे रेडी होण्याचा. फिरायला जायचंय म्हटल्यावर मेकअप कसं विसरणार? मी आता तुम्हाला माझे 2 मेकअप पाउच दाखवते. माझ्याकडे फेस मास्क पण आहे, पण अप्लाय करायचा टाईम नाही आहे. त्यामुळे मी डायरेक्टली माझ्या मेकअपची सुरुवात करते. सो त्यासाठी मी माझा 3 in 1 प्रायमर लावून घेते. यामुळे खूप छान असा चेहऱ्याला ग्लो येतो आणि मेकअप पण खूप छान सेटल होते. मी लाईटच्या डिरेक्शनने बसली आहे, त्यामुळे फेस हा क्लिअरली व्हिजिबल होत नाही आहे. मी आता मॉइश्चरायझर, प्रायमर, कलर करेक्टर आणि कन्सिलर लावून घेतला, सो दॅट पिगमेंटेशन व्हिजिबल होणार नाही आणि त्यानंतर मला फाउंडेशन लावायची पण गरज वाटत नाही. मी फाउंडेशन वापरत नाही, कारण अजून परफेक्ट शेड मिळालेला नाही आणि तो मला फेसला खूप हेवी पण वाटतो. त्याऐवजी मी फाउंडेशन पावडर यूज करते, जे मला परफेक्ट फिनिश देतं. फाउंडेशन पावडर लावल्यानंतर माझा फेस असा काही दिसतोय, जो की खूप छान सेटल झालेला आहे. त्यानंतर मी लावून घेते ब्लश, हायलायटर आणि आयशॅडो. आयशॅडो हा सिंपल ब्राउन शेडमध्ये असणार आहे. मी त्यासाठी हुडा ब्युटीचं ब्राउन शेड यूज करते. हा माझा फॉरएव्हर फेवरेट कलर आहे, कारण हा कुठल्या पण लुकला सूट होऊन जातो. त्यामुळे माझ्या प्रत्येक मेकअपमध्ये तुम्हाला ब्राउन आयशॅडो हा व्हिजिबल होत असेल. आता वेळ आहे आयलायनरची आणि मी अजूनही आयलायनर लावण्यामध्ये परफेक्ट नाही आहे. अजूनही माझ्या दोन्ही डोळ्यांचे आयलायनर हे सिंकमध्ये नसतात. लॅशेसला मस्कारा लावून घेते आणि फायनली माझा लुक हा डन. लिपस्टिकचा व्हिडिओ काढायला मी विसरली होती, पण या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की माझा शेड कसा आहे आणि असा आहे माझा फायनल लुक. स्टील मी इयरिंग्स वेअर नाही केले आहे, तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये इयरिंग वेअर करून येते. पण वेट, मला आठवलंय, मी माझे स्टिक ऑन नेल्स लावायला विसरली आहे. मी फक्त लेफ्ट हँडला नेल्स लावणार आहे, कारण राईट हँडने मी जेवण करते आणि नेल्स लावल्यानंतर जेवण करायला खूप त्रास होतो. कॅन्डी लुक देणारे माझे नेल्स आहेत, जे आजच्या लुकवर परफेक्टली मॅच होणार आहेत. तर तुम्ही सांगा, तुम्हाला माझे नेल्स कसे वाटते? दिसायला सुंदर आहेत की नाही? हा आहे माझा फायनल लुक. तुम्हाला माझा मेकअप आणि लुक कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की हॅलो गाईज, नमस्कार, नमस्ते सगळ्यांना. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे वाईज विथ दीक्षा. आणि मी आता आली आहे स्वप्नांच्या शहरात, म्हणजेच मुंबईमध्ये, आणि हा आजचा माझा लुक आहे. तर आज आम्ही चाललो आहे गेटवे ऑफ इंडिया आणि ताजमहाल हॉटेलला हाय टीसाठी. सो मग आम्ही आजच्या व्लॉगमध्ये काय काय करू ते मी तुम्हाला व्लॉग थ्रू सांगणार आहे. सो स्टे ट्यून, बाय बाय. आता आम्हाला भयंकर भूक लागलेली आहे, कारण आम्ही सकाळीच मुंबईला पोहोचलो होतो आणि सकाळी आम्ही नाश्ताही नाही केला. त्यामुळे मी लवकर जवळपास असलेलं असं रेस्टॉरंट शोधून घेतलं. रेस्टॉरंटला जायला निघालोय. रेस्टॉरंट जवळ होतं, त्यामुळे आम्ही विचार केला की ऑटो राईड घ्यावी, पण त्या ऑटो राईडमुळे माझे केस पूर्ण खराब झाले होते. जसं मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलंय, ही माझ्या मम्मीची फर्स्ट मुंबई ट्रिप होती, त्यामुळे ती खूप खुश आहे आणि आम्ही मुंबईमध्ये ऑटो राईड खूप एन्जॉय केली. फायनली आम्ही आता रेस्टॉरंटला पोहोचलो आहेत आणि आम्ही आता जेवणाची वाट बघतोय. हा माझा डिटेल ब्लॉग आहे, त्यामुळे इथे तुम्हाला बरंच काही बघायला मिळेल आणि खूप अनसीन असे व्हिडिओज पण इथे मी टाकलेले आहेत.
पोटभर जेवण करून झालंय आणि आता आम्हाला एनर्जी मिळाली आहे, त्यामुळे आम्ही आता जाणार आहे गेटवे ऑफ इंडिया. त्यासाठी आम्ही आता कॅब बुकिंग आणि आता कॅबची वाट बघत आहे. आम्ही आमचं मोस्टली ट्रॅव्हल हे कॅबने केलं आहे, कारण माझ्या मम्मीला चालायला त्रास होतो, त्यामुळे तिला कॅब ही कन्व्हिनियंट असते. ही आमची 3 दिवसाची मुंबई ट्रिप होती आणि 3 दिवस आम्ही ऑटो किंवा कॅबने ट्रॅव्हल केलेलं आहे. बाहेर असलं की गरम आणि कॅबमध्ये असलं की थंडी, असं हे वातावरण होतं. आता आम्ही निघालोय गेटवे ऑफ इंडियाला जायला आणि गेटवे ऑफ इंडिया बरंच दूर होतं, त्यामुळे मी बाहेरचा व्ह्यू मस्त एन्जॉय करीत होते. आतमध्ये एंट्री करताना तिथे खूप लाईन होती. ती लाईन 1 बाय 1 पास करत आम्ही आतमध्ये पोहोचलो आणि एंट्री करताना इथे कुठेही आपल्याला तिकीट्स लागत नाही. आतमध्ये गेल्यानंतर खूप गर्दी होती, पण तरीही मी माझे व्हिडिओज आणि फोटोज काढायला सुरुवात केली. गेटवे ऑफ इंडिया हे खूप सुंदर असं दिसत होतं. तुम्हाला माझा हा लुक आवडला का? आणि तुम्हाला हा लुक कुठला वाईब देतोय हे मला नक्की सांगा. हॅलो गाईज, तर मी आता आली आहे गेटवे ऑफ इंडियामध्ये आणि हा मी व्हिडिओ बनवत आहे गेटवे ऑफ इंडियावरून. सो लेट्स बघा, इथे आता आम्ही वीकडे आलो आहे. स्टील इथे खूप गर्दी आहे आणि समोरच तुम्हाला दिसेल ताजमहाल हॉटेल. येस, हे बघा, माझी मम्मीला आम्ही हा माझ्या मम्मीचा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे मुंबईला आणि गेटवे ऑफ इंडियाला. सो मम्मी, तुला कसं वाटत आहे? मला छान वाटत आहे. मी मुंबईला आली त्याबद्दल मी माझ्या दीक्षाने आल्याबद्दल धन्यवाद. दीक्षा नाही, जिजूने, डॉलीताई आणि जाणीताई आणि जावयाने मला इथपर्यंत पाठवला, हेच खूप झालं माझ्यासाठी. असं ओके. तर ही आमची स्पॉन्सर्ड ट्रिप होती माझ्या ताई आणि जिजूकडून. सो वा. आता आम्ही जात आहे ताजमहाल हॉटेलला. सो आता आम्ही रिझर्वेशन केलं होतं हाय टीसाठी. तर आमचं रिझर्वेशन होतं 4 वाजताचं. आता वाजले अराऊंड 3:30. सो आम्ही जाऊन बघत आहे वेटिंग टाईम आहे की काय. सो लेट्स सी काय आहे, प्रोसिजर काय आहे, आम्हाला माहिती नाही. आमचं हे फर्स्ट टाईम आहे. सो आम्ही फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करणार आहे ताजमहालची टी. येस. गर्दीला पार करत आम्ही मेन रोडकडे जायला निघालो, कारण रोडाच्या पलीकडे होती आमची मंजिल, म्हणजेच ताजमहाल हॉटेल. जसं जसं हॉटेल जवळ येत होतं तसं तसं माझी एक्साइटमेंट वाढत होती. आम्ही रेडी आहोत ताजमहालला जायला. कोणत्या ताज हॉटेलमध्ये जायचं यासाठी तिथे असलेल्या गार्ड्सने आम्हाला हेल्प केली आणि आम्ही न्यू ताज हॉटेलमध्ये एंटर केला. शामियानामध्ये गेल्यानंतर मी माझं पहिलं काम केलं ते म्हणजे मेनू चेकिंग. मला तिथले रेट्स बघायचे होते की कसे आहेत आणि त्याचा मी व्हिडिओ पण काढून घेतलेला आहे. चार्जेस हाय असतील ते तर आम्हाला ऑलरेडी माहिती होतं आणि आम्ही तिथे हाय टीसाठी केलेलं होतं, त्यामुळे मी माझ्यासाठी कॉफी आणि माझ्या आई आणि भावासाठी चाय मागवून घेतली होती. मी दीक्षा अँड वाईफ विथ दीक्षामध्ये तुमचं स्वागत आहे. गेस वॉट, मी कुठे आली आहे? तर मी आहे आता ताजमहाल पॅलेसमध्ये आणि शामियानामध्ये रिझर्वेशन केलं होतं. तर आम्ही फक्त हाय टीसाठी आलो होतो, कारण ऑलरेडी आमचं दुपारी लंच झालेलं आहे. तर येस, ऑफकोर्स. तर मी कोल्ड कॉफी ऑर्डर केली आहे, कारण मला टी आवडत नाही. तर मी कोल्ड कॉफी ट्राय करते. कोल्ड कॉफी सोबत तुम्ही माझ्या नेल्सकडे पण लक्ष असू द्या, छान दिसत आहेत की नाही. येस, तर हा एक आमचा एक्सपिरियन्स होता जो आम्हाला घ्यायचा होता ताज हॉटेलमध्ये. तर येस, आम्ही तो घेतला आहे. एंट्रीला येताना मला तिथे व्हिडिओज घ्यायला तिथे आय थिंक परमिशन नाही आहे. सो मी तिथे व्हिडिओज क्लिक केलेले नाही आहे, पण इथे मी जरासा व्हिडिओ क्लिक करत. शामियानाचा ॲम्बियन्स मला खूप छान वाटलं, खूप छान वाईब देत होता. मुंबईला येण्याचं कारण फक्त ताज हॉटेलला व्हिजिट देण्याचं नव्हतं, तर आम्ही काही कामासाठी इथे आलेलो होतो, जे मी तुम्हाला पार्ट 3मध्ये सांगणार आहे. म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा.
अभी ताजमहल होटल में। तो हमारा अभी हाई टी हो गया है, हमने हमारा टी एंड कॉफ़ी ले लिया है एंड दैट्स इट। अभी हम लॉबी में हैं एंड लॉबी में कुछ ऐसा आपको दिखेगा। तो यहाँ पे दे आर सेलिब्रेटिंग देयर 120 इयर्स ऑफ लीजेंड। सो ये बहुत ही अच्छा और खूपसूरत आहे, छान दिसते हे आणि मी पण खूप छान दिसते स्टिल येस। तर असा काही होता आमचा आजचा दिवस। आज आम्ही जस्ट हॉटेलमध्ये चेक इन केलं, देन हॉटेल सॅफ्रॉनला गेलो, तिथे आम्ही लंच केलं अँड देन आम्ही गेटवे ऑफ इंडियासाठी आलो। तिथे आम्ही भरपूर फोटोज व्हिडिओज काढले, थोडं एन्जॉय केलं। ऑफकोर्स इथे खूप जास्त गरमी आहे ॲज कम्पेअर टू नागपूरमध्ये खूप थंडी होती, सो आम्हाला वाटलं इथे पण थंडी असेल, पण तसं काही नाही झालं। इथे खूप गरमी होते, मला खूप जास्त घाम आला होता। आम्ही बाहेर असताना मग आमचा 4 वाजताचा हाय टीचा टायमिंग होता शामियानामध्ये ताज हॉटेल इथे। तर आम्ही थोडं अर्ली आलो इथे आणि त्यांनी आम्हाला टेबल पण अर्ली दिला, असं काही वेटिंग करायची गरज आम्हाला पडली नाही इथे। बट हा आमचा फर्स्ट एवर एक्सपिरियन्स होता ताज हॉटेलमध्ये आणि ताज हॉटेलची टी आम्ही घेतली इथे एंड येस, एक बार एक्सपीरियंस तो सब डिजर्व करते, सबने एक्सपीरियंस देना चाहिए। तो आम्ही पण तो एक्सपीरियंस घेतला ताज हॉटेलचा। दिन ख़त्म हो रहा है लेकिन हमारे फ़ोटोज़ निकाल के ख़त्म नहीं हो रहे। आम्ही तिकडून इकडे फक्त फोटो काढत आहे। जस्ट आता पुन्हा मी फोटो काढणार आहे माझ्या भाऊची, बघा इथे मी आता व्हिडिओ बनवते। एंट्री करताना मला एक सिक्युरिटी गार्ड बोलले होते की नो व्हिडिओ अलाउड, नो फोटोग्राफी अलाउड इनसाइड अँड ऑल। तर मी बोलली ओके, आणि मला असं वाटलं की लिटरली इथे अलाउड नसेल, पण मोस्ट ऑफ द पीपल इथे व्हिडिओज फोटोज क्लिक करत होते आणि मग मी पण स्टार्ट केलं आणि आता मी मस्त स्टार्ट केलं आहे की मी मस्त काढत आहे आणि इथे कुणाला काही फरक नाही पडत आहे की कोण काढत आहे काय काढत आहे, कुणी असं रोकटोक केली नाही। इवन आम्ही शामियानामध्ये पण फोटोज व्हिडिओज काढले, सो तिथे पण कुणी असं काही बोललेलं नाही की फोटो नाही काढायचे अँड ऑल। आणि वेटरला बोललो की आम्हाला फॅमिली फोटो क्लिक करून द्या, तर त्यांनी ती पण करून दिली आहे, सो तुम्ही करू शकता। सो हेजिटेट करायचं गरज नाही आहे, ते थोडंसं ते बोलतात तर इट्स ओके। सो एक एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तुम्हाला तर नक्की विजिट द्या, पण टू एक्सपेन्सिव्ह आहे सगळं। इवन आम्ही फक्त चाय आणि कॉफी घेतली तर ते आम्हाला अराउंड 2360 और 80 रुपीज समथिंगला पडतं आहे। सो 700 रुपयाची कोल्ड कॉफी, इतकी महाग कॉफी मी फर्स्ट टाईम पिली। सो 700 रुपीजची कोल्ड कॉफी मी फर्स्ट टाईम आपल्या लाईफमध्ये पिली आहे, ते पण ताज हॉटेलमध्ये। जस्ट मला एक्सपिरियन्स घ्यायचा होता म्हणून, दॅट्स इट। हां, जर तुम्ही पण रेडी असाल 700 रुपये खर्च करायला आणि फर्स्ट एवर एक्सपिरियन्स घ्यायला तर नक्की विजिट द्या। मी प्रमोट तर नाही करत आहे, बट स्टिल थोडा एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे। सध्या आम्ही ताज हॉटेलच्या लॉबीमध्ये थांबलेलो आहे, कारण ऑफकोर्स थोडंसं रिलॅक्सेशन तो बनत आहे, तर त्यामुळे आम्ही इथे आहोत। थोडा वेळ आम्ही इथे रिलॅक्स करू अँड देन आम्ही आमच्या हॉटेलला जाऊ। आणि आजच्या दिवसासाठी इतकंच, कारण ऑलरेडी आम्ही जस्ट सकाळी अराईव्ह केलं होतं मुंबईला, त्याच्यामुळे आम्ही ऑलरेडी थकून होतो। तर आता आम्ही हॉटेलमध्ये जाऊ, थोडा रेस्ट घेऊ आणि मग त्याच्यानंतर उद्या आम्हाला काही काम आहे। आम्ही कामानिमित्त माझा भाऊ आणि माझी मम्मी सोबत मी आली होती मुंबईला, तर 2 दिवस आमचं काम आहे। तर ते झालं की मग आम्हाला जसा वेळ मिळेल तसं आम्ही थोडंसं फिरू आणि जास्त गोष्टी आम्ही कवर नाही करणार आहे, तर बघू काय काय कवर होतं ते। बरेचशा फोटो आणि व्हिडिओजमध्ये तुम्हाला हा गॉगल माझ्या डोक्यावर दिसत असेल, तर तो यासाठी कारण खूप वेळचा तो माझ्या केसांमध्ये अडकलेला आहे आणि तो काही निघत नाही आहे। जर मी त्याला काढायचा प्रयत्न केला तर ऑफकोर्स माझी हेअरस्टाईल बिघडून जाणार। आणि ऑलरेडी मी आज ट्रॅव्हल केलं, मी ऑटोने पण ट्रॅव्हल केलं, तर त्याच्यामुळे माझे केस इतके फ्रिझी झाले, खूप जास्त खराब झाले। माझी जी हेअरस्टाईल मी करून आली होती ती सगळी खराब झाली आणि खूपच बेकार झाले माझे केस।
तर त्याच्यामुळे मला अजून माझी हेअरस्टाईल आता खराब करायची नाही आहे, त्याच्यामुळे मी त्याला डोक्यावरच लावलेलं आहे. दॅट्स इट फॉर द डे. आमचं ताजमहलचं झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहे बाहेर. तर आता आम्ही कॅब बुक करू आणि जाऊ आमच्या हॉटेलला. आम्ही जातोय आता बाहेर. तर आता आली आहे मी हॉटेलला वापस. होता आमचा दिवस. सो आमचा आजचा दिवस फिरून झालाय. आजचा दिवस खूप वर्थ इट गेला, पण आता मी थकून गेलेली आहे, त्यामुळे आता मला काही नाही, फक्त झोप पाहिजे आहे. आजच्या व्लॉगमध्ये बस इतकंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा आणि नेक्स्ट व्लॉग बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय. गुड नाईट गाईज.